हॅलो. गुड मॉर्निंग सर. या खरंच बोलते किशोरी. किशोरी मॉर्निंग सर. किशोरी कोण बोलणं झालं का? हा. Last time we have started the chapter transpiration. In that transpiration chapter, we have completed most of the articles from that chapter, and after completing some articles from transpiration, in that transpiration we have learned about the definition of transpiration, that is loss of water from the living tissue of aerial parts of the plant in the form of water vapors. वॉटर वेपरच्या माध्यमातून पाण्याचा लॉस कशा पद्धतीने होतो हे आपण या ट्रान्सपिरेशन चॅप्टरच्या डेफिनेशन मध्ये पाहिलेलं आहे. ते झाल्यानंतर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सपिरेशन अँड इव्हॅपोरेशन हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये ट्रान्सपिरेशन इज अ फिजियोलॉजिकल फिनॉमिनॉन अँड इव्हॅपोरेशन इज इट इज मियरली अ फिजिकल phenomenon, evaporation, and transpiration is a physiological phenomenon. Physical and physiological, there are differences there. Then in transpiration takes place due to osmotic pressure and suction pressure. हे ट्रान्सपिरेशन त्याच्यामुळे घडतं. तर इव्हॅपोरेशन हे ऑस्मोटिक प्रेशर आणि सक्शन प्रेशर आर नॉट इन्व्हॉल्व्ड. यांच्यामध्ये सक्शन आणि ऑस्मोटिक प्रेशर इव्हॅपोरेशन मध्ये काय आढळत नाही. देन ट्रान्सपिरेशन टेक्स प्लेस थ्रू सरफेस ऑफ द लिव्स. ट्रान्सपिरेशन हे लिव्हच्या सरफेस म्हणजे लिव्हच्या सरफेस पासूनच ट्रान्सपिरेशन होतं ना, आपल्याला माहिती ना, स्टोमाटा, इपिडर्मल, क्युटिक्युलर. पण तसं हे इव्हॅपोरेशन मात्र इट टेक्स प्लेस थ्रू द सरफेस ऑफ व्हेरियस ओपन वॉटर बॉडीज. जिथे जिथे ओपन वॉटर बॉडीज आहेत तिथून ते होतं. अँड इट डज नॉट रिक्वायर लिव्हिंग ऑर्गन्स. म्हणजे वॉटर इज अ नॉन लिव्हिंग अँड द वॉटर कॅन बी इव्हॅपोरेट. बरोबर आहे. देअरफॉर इट डज नॉट रिक्वायर लिव्हिंग ऑर्गन्स ऑफ प्लांट्स लाईक लिव्स. बरोबर आहे. देन ट्रान्सपिरेशन मध्ये पाहिलं आपण तर इट टेक्स प्लेस इन लिव्हिंग सेल्स ओनली. ट्रान्सपिरेशन मात्र लिव्हिंग सेल्स मध्येच होतं. And plant cells are not required for the evaporation. म्हणजे इथं प्लांट सेल्सच पाहिजेत, इव्हॅपोरेशन मध्ये असं काही आवश्यक नाही. And transpiration maintains temperature of the plant. म्हणजे ट्रान्सपिरेशन जर झालं तर टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम होतं. पण इव्हॅपोरेशन मध्ये इट इज नॉट कन्सर्न विथ द टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचरचा आणि याचा काही विशेष असा संबंध नाही असं म्हटलं तरी चालेल. देन त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की सिग्निफिकन्स ऑफ ट्रान्सपिरेशन. काय ट्रान्सपिरेशनचे सिग्निफिकन्स आहेत, काय ऍडव्हान्टेजेस आहेत. त्याच्यामध्ये आपण काही ऍडव्हान्टेजेस पाहिलं होतं की ट्रान्सपिरेशन इन्फ्लुएन्सेस द ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स बाय द रूट्स. हा पहिला एक सिग्निफिकन्स. त्याच्यानंतर इट हेल्प्स इन द असेंट ऑफ सॅप बाय क्रिएटिंग द सक्शन प्रेशर इन द फॉर्म ऑफ अ ट्रान्सपिरेशन पूल. त्याच्यानंतर पाहिलं होतं की ट्रान्सपिरेशन हेल्प्स इन द इट ऑल्सो इन्फ्लुएन्स द सेल टू सेल डिफ्युजन ऑफ वॉटर. बरोबर आहे. देन ट्रान्सलोकेशन ऑफ सोल्यूट्स थ्रू द फ्लोएम. देन इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन ट्रान्सलोकेशन ऑफ सोल्यूट्स. देन इट ऑल्सो मेंटेन सुटेबल टेम्परेचर ऑफ द प्लांट. टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करतात. सगळ्यात महत्वाचा तो घटक आहे आपल्याला जाणवणारा, आढळणारा. आपण झाडाखाली बसण्याचं कारणच काय आहे, हे ट्रान्सपिरेशन मुळे टेम्परेचर मेंटेन होण्यास मदत होते. उन्हाळ्यामध्ये आपल्याला घरातल्या सावलीपेक्षा झाडाखालची सावली चांगली वाटते. त्याचं कारण काय आहे, इथं ही कंटिन्युअस प्रोसेस ट्रान्सपिरेशनची चालू असते आणि त्याच्यामुळं झाडाच्या सभोवतालचं वातावरण थोडं आपल्याला थंड लागतं. And therefore this transpiration process
plays very vital role to maintain the temperature of the surrounding area. Then it helps to maintain the it brings about opening and closing of the stomata. आपल्याला माहिती, opening and closing of stomata also plays very vital role, and it also influences the photosynthesis and respiration indirectly. बघा, म्हणजे या गोष्टीचा इफेक्ट फोटोसिंथेसिस वरती होतो, रेस्पिरेशन वरती होतो, and therefore it is also very important physiological phenomenon. बरोबर आहे. ट्रान्सपिरेशन ही कशी आहे, फिजियोलॉजिकल फेनॉमेनॉन आहे. Then ट्रान्सपिरेशन इज डेंजरस and अवॉइडेबल आहे, हे आपल्याला टाळताच येत नाही. ट्रान्सपिरेशन प्लांट आपल्याला म्हणजे प्लांटला they cannot avoid this process, and it does not serve any good purpose in the life of the plant. Loose soil, exposure situation, extreme hot and dry wind. Then transpiration is necessary. कशासाठी necessary आहे? It helps to maintain suitable temperature for leaves. It maintains the main process in dissipating the excess energy absorbed by the leaves from sunlight, in maintaining the suitable temperature, and it also prevents the injury to the plants due to high temperature. म्हणजे जर जास्त टेम्परेचर झालं तर प्लांट सर आवाज येत नाही. आवाज येत नाही? नाही सर, गुततोय मध्ये आवाज. गुततोय का? रेंज आहे का रे तुम्हाला? प्राजक्ता शिंदे, आता येतो का आवाज? हो सर. काय होतं कंटिन्यूस बोललं की आवाज असं कधी कधी धरडलं की आवाज येतो. 17 जण झालेले. आता टाइप्स ऑफ ट्रान्सपिरेशन आपण घेतलेले आहेत. त्याच्या पुढे जाऊ आपण आणखी. आता क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन बघितलं, लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन झालं, स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन झालं. हे तिन्हीचे प्रकारचे आपण गेल्या वेळेस डिटेल्स मध्ये घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो भाग होता तो आपण स्टोमॅटाचं स्ट्रक्चर बघितलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ स्टोमॅटा तोही पॉइंट घेतलेला आहे. म्हणजे प्लांट जर बदलला तर नंबर ऑफ स्टोमॅटा मध्ये सुद्धा चेंज होतो, बरोबर आहे. काही प्लांटच्या अप्पर साइडला जास्त स्टोमॅटा, काही प्लांटच्या लोअर सरफेसला, लीफच्या लोअर सरफेसला स्टोमॅटाचा नंबर जास्त. म्हणजे स्टोमॅटल नंबर इज ऑलवेज चेंजेस ऑन द बेसिस ऑफ द प्लांट्स. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोमॅटा त्याच्यामध्ये आपण अभ्यासला. त्याच्यामध्ये बघितलं स्टोमॅटा प्रेझेंट ॲट बोथ सरफेसेस ऑफ लीफ बट देअर नंबर व्हॅरीज आहे. त्याला प्लांट नुसार ते बदलतात, नंबर त्याचा व्हॅरीज होतो, साहजिक आहे. And on the basis of pattern of distribution, stomata on the lower surface of the leaf, 5 categories of stomatal distribution have been recognized. 5 कॅटेगरी मध्ये त्याचं रिकग्निशन केलं आहे. आता बघा त्यामधलं पहिला काय, ऍपल और मलबेरी टाइप. त्याच्यामध्ये स्टोमाटा आर फाउंड डिस्ट्रीब्युटेड ओनली अपॉन द लोअर सरफेस ऑफ द लीव्स. म्हणजे फक्त लोअर साइडलाच लीफचा असतो, त्याला आपण ऍपल और मलबेरी टाइप म्हणतो. आपण मलबेरी, स्ट्रॉबेरी माहितीये ना, त्याच्या लीफचं बघितलं आपण तर फक्त लोअर सरफेसलाच स्टोमाटाचा असतो. एक्झाम्पल बघा मग, अशा कोणकोणत्या प्लांट मध्ये लोअर सरफेसला स्टोमाटा असतो? पोटॅटो मध्ये आहे, टोमॅटो मध्ये आहे, पी प्लांट मध्ये आहे, बीन मध्ये आहे, कॅबेज मध्ये आहे. कॅबेज म्हणजे कोबी माहितीये ना, त्याच्यामध्ये सुद्धा लोअर सरफेसला स्टोमाटा असतो. तिसरा आहे ओट टाइप स्टोमाटा. ओट, आता स्टोमाटा आर इक्वली डिस्ट्रीब्युटेड ऑन बोथ सरफेसेस. ओट प्लांट मध्ये स्टोमाटा वरच्या अप्पर सरफेसला आणि लोअर सरफेसला इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे. वरी 10 नंबरचा स्टोमा, म्हणजे 10 नंबर्स ऑफ स्टोमाटा असतील, तर खाली सुद्धा अप्पर किंवा लोअर सरफेसला सुद्धा किती स्टोमाटा असतील 10 असं.
मग ओट टाईप मध्ये मेज आपण एक्झाम्पल घेतलं, वेगवेगळे ग्रासेसचं एक्झाम्पल घेतलं, तर त्यांच्यामध्ये मात्र सुद्धा अशाच प्रकारचे स्टोमाटा असतात. त्याला म्हणतो आपण ओट टाईप ऑफ स्टोमाटा. त्याच्यानंतर बघितलं आपण तर लिली टाईप स्टोमाटा. लिली म्हणजे काय रे? लिली काय पोरीचं नाव असतं, बरोबर आहे का? लिली मीन्स वॉटर लिव्हिंग प्लांट्स किंवा वॉटर लिव्हिंग प्लांट्स, त्याला आपण म्हणतो वॉटर लिली, स्पायडर लिली. हा, त्याच्यामध्ये बघा मग लिली टाईपच्या स्टोमाटामध्ये स्टोमाटा आर फाउंड ओनली ऑन अप्पर इपिडर्मिस. वरच्या बाजूला, वरच्या इपिडर्मिस वरतीच फक्त स्टोमाटा असतो, बरोबर आहे? ते कोणत्या प्लांट मध्ये असतं मग ते? एक्झाम्पल त्याचे आहेत वॉटर लिली, त्याला एक्झाम्पल आहे निम्फिया अँड मेनी अदर aquatic प्लांट्स विथ फ्लोटिंग लीव्स. म्हणजे जे प्लांटचे लीव्स फ्लोट असतात, पाण्यामध्ये तरंगतात, अशा प्रकारच्या प्लांट मध्ये लिली टाईप ऑफ स्टोमाटा असतो, बरोबर आहे? दुसरा आहे पोटॅमोगेटॉन टाईप स्टोमाटा. आता पोटॅमोगेटॉन ही एक aquatic प्लांट आहे, बरोबर? एक त्याचा असा ट्यूबर असतो पाण्यामध्ये. पोटॅमोगेटॉन टाईप ऑफ स्टोमाटा आर टोटली absent or if present they are vestigial, means they are submerged aquatic plants such as पोटॅमोगेटॉन. पोटॅमोगेटॉन नावाचा जो प्लांट आहे तो प्लांट मध्ये सबमर्ज्ड aquatic प्लांट्स मध्ये. त्याच्यानंतर बघा व्हॉन मोहन इन 1856 प्रिपेअर्ड अ स्टोमाटल क्लॉक. त्यांनी काय केलं? स्टोमाटल क्लॉक प्रिपेअर केला अँड ऑब्झर्व दॅट स्टोमाटा ओपन इन डे लाईट अँड क्लोज ऍट नाईट. दिवसा तो ओपन होतो आणि नाईटला तो स्टोमाटा काय होतो? क्लोज होतो, बरोबर आहे? अँड लास्ट फील्ड on the basis of pattern of their diurnal opening and closing, the stomata have been classified into 3 main groups. आणि मग ह्याच्या या क्लॉक नुसार या स्टोमाटाचे वेगवेगळे 3 ग्रुप मध्ये डिफरंट केला, ग्रुप केले. त्याच्यामधला पहिला आहे अल्फा टाईप ऑफ स्टोमाटा. आता अल्फा टाईप स्टोमाटा मध्ये काय होतं नेमकं? दी स्टोमाटा रिमेन ओपन थ्रू आउट द डे. दिवसभर स्टोमाटा ओपन असतो अँड रिमेन क्लोज ड्युरिंग एंटायर नाईट. रात्रभर स्टोमाटा बंद, ठीक आहे? त्याच्यानंतर मग हे असं कोणत्या प्लांट मध्ये असतं? तर पी प्लांट मध्ये. पी म्हणजे वाटाणा, सगळ्याला माहिती आहे. दुसरा असतो मस्टार्ड. मस्टार्ड माहिती आहे का रे? मस्टार्ड म्हणजे काय? कोण सांगेल? व्हॉट इज मस्टार्ड? मोहरी. हा, मोहरी. मोहरी मध्ये मात्र अल्फा टाईप ऑफ स्टोमाटा असतो, ओके? दुसरा आहे पोटॅटो टाईप. आता पोटॅटो टाईप मध्ये बघा, दी स्टोमाटा क्लोज फॉर अ फ्यू आवर्स इन द इव्हिनिंग. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस काही तासासाठी स्टोमाटा बंद होतो. एक्झाम्पल आहे कॅबेज, कोबी, बरोबर आहे? आणि एलियम. एलियम म्हणजे काय रे? एलियम म्हणजे काय? कोण सांगेल? एलियम माहिती आहे का नाही? एलियम कशाला म्हणतो? कोणता जीनस आहे एलियम? येस नो मन सांगत आहे का नाही माहिती? माहिती नसलं तर मी सांगतो, असेल तर तुम्ही सांगा. कांबळे. हा, नो सर. व्हॉट इज एलियम? माहिती आहे का नाही? एलियम सेपा माहिती आहे का? नो सर. एलियम नो सटायवम. सर. एलियम सटायवम. कांदा, लसूण, कांदा नो सर. यांची जी काय फॅमिली आहे, हा, त्याला आपण एलियम जीनस एलियम मध्ये आहेत ते.
त्याला पोटॅटो टाईप स्टोमाटा आपण म्हणतो आपण. आता बार्ली टाईप स्टोमाटामध्ये काय होतं, त्याच्यात 3 ग्रुप, तिसरा ग्रुप आहे तो बार्ली टाईप. बार्ली पण सगळ्याला माहिती आहे. दी स्टोमाटा ओपन ओनली फॉर फ्यू आवर्स इन अ डे. दिवसातल्या म्हणजे काही तासच स्टोमाटा ओपन होतो. एक्झाम्पल बार्ली अँड अदर सिरियल्स, बाकीचे जे काही सिरियल प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण मेकॅनिझम ऑफ ओपनिंग अँड स्टोमाटा बघितला, बरोबर आहे. ते पाहिल्यानंतर आपण स्टीवर्ड्स हायपोथेसिस सुद्धा थोडा अभ्यासलेला आहे. देन ऑब्जेक्शन्स ऑफ स्टीवर्ड हायपोथेसिस अभ्यासला. त्याच्यानंतर आपण फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन हे पाहिलं. त्याच्यामध्ये एक्सटर्नल इन्व्हायरमेंटल फॅक्टर अभ्यासले. एक्सटर्नल इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मध्ये लाईट, ह्युमिडिटी, टेम्परेचर, वाइट, ऍटमॉस्फेरिक प्रेशर अँड अवेलेबिलिटी ऑफ द सॉइल वॉटर, हे झाले एक्सटर्नल फॅक्टर मध्ये आपण अभ्यासले. आता इंटरनल फॅक्टर मध्ये स्टोमाटल फ्रिक्वेन्सी एक बघितला आपण, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग स्टोमाटल फ्रिक्वेन्सी काढण्याचा आपण फॉर्म्युला सुद्धा बघितला होता, I=S/E+S, बरोबर आहे. तर I= इंडेक्स, फिर I स्टैंड फॉर स्टोमाटल इंडेक्स, बरोबर आहे. S is for number of stomata per unit area and E for number of epidermal cells in the same unit area. Okay. Then the rate of transpiration depends on the degree of opening and closing of the stomatal apparatus, and the opening and closing of stomata is regulated by number of external and internal factors. Then structural peculiarities of leaf. काय structural peculiarities आहेत leafच्या? Many plants are adapted to reduce the rate of transpiration. These adaptations include reduction in size of the leaves. Some xerophytes have needle-like leaf, deposition of cutin or wax. त्याच्यानंतर wax-like substances on the surface of leaves as in calotropis. Calotropis म्हणजे माहिती आहे का रे सगळ्याला? मराठीमध्ये आपण त्याला रुई म्हणतो किंवा रुटी म्हणतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये संकन स्टोमाटा सराउंडेड बाय हायग्रोस्कोपिक हिअर इन नेरियम. नेरियम मध्ये संकन स्टोमाटा असतो, एकदम खोल बुडालेला. झेरोफायटिक प्लांट आहे ना नेरियम. नेरियम कसला प्लांट आहे रे? झेरोफायटिक प्लांट आहे. देन लीफ एरिया बघा. लीफ एरिया, ऑल्दो इट इज करेक्ट दॅट ग्रेटर द लीफ एरिया ग्रेटर विल बी द रेट ऑफ वॉटर लॉस. आता हे साहजिक आहे. लीफ एरिया मोठा असेल, स्टोमाटाचा नंबर जास्त असेल. स्टोमाटाचा नंबर जास्त असेल तर ट्रान्सपिरेशनचा रेट जास्त असेल. एक कॉमन थिंग आहे, सगळ्याला माहिती आहे. ते रूट शूट रेशो. रूट शूट रेशो मध्ये काय नेमकं? इफिशियन्सी ऑफ वॉटर ऍब्सॉर्बिंग ऑर्गन. जर वॉटर ऍब्सॉर्बिंग ऑर्गन जर जास्त असतील, ऑर्गन समजा रूट आहे, एक रूट आहे, त्या जागेत समजा 2 रूट असतील किंवा मेनी रूटलेट्स असतात. तर मेनी रूटलेट्स असतील तर ते काय करतील? जास्त पाणी ऍब्सॉर्ब करतील. एक साधी गोष्ट आहे, बरोबर आहे नाही? एकदम सिंपल आहे. पण एकच रूट आहे तर ते काय करेल? रूट कमी पाणी ऍब्सॉर्ब करेल. म्हणजे रूट शूट रेशो त्याला आपण म्हणतो. किंवा काही प्लांट मध्ये एकच स्टेम आहे, काही प्लांट मध्ये मेनी स्टेम आहे. मेनी स्टेम असतील तर त्या प्लांटला पाणी जास्त लागेल आणि इट विल ऍब्सॉर्ब मोर वॉटर, बरोबर आहे. आणि एकच स्टेम असेल तर इट विल नॉट ऍब्सॉर्ब मोर वॉटर और इव्हॅपोरेट मोर वॉटर. जसं तर आपण रूट शूट रेशो असं म्हणतो आपण. Then the efficiency of water absorbing organ and transpiring surface also controls the rate of transpiration. Then sorghum has more advanced secondary root. sorghum म्हणजे आपण ज्वारी म्हणतो. ज्वारीचे काय असतात? ऍडव्हान्स सेकंडरी रूट्स असतात, डेव्हलप्ड. हा, लेक्चर चालू आहे मॅडम आता, बरं का? हा, समोर चालू आहे. येस व्हायचं. हा,
फॉर्मॅट तुम्हाला जसा फोन आला तसा त्या माणसाला फोन रिझल्ट फॉर्मॅट पण मागेला ते विद्याकडे आपण काल ते तयार केला तसा त्याच्या अगोदर दिलेला ना आपण तसा नव्हता तो वेगळा पद्धती होता हो हे सगळं काढा होती शेवटची कथ्या मात्र तुमच्याकडे देऊ का मी काळे आहे का खाली जाता का पेज घेऊन जाता काळेकडे काळेला फोन करतो ना आहे का खाली तुम्हाला पाठवलं ते आहे का बघतो उद्या द्यायचं 28 तारखेचं आहे कसं ते साहेब साहेब आहेत का हॅलो आवाज येतो का रे आवाजच येत नाही माझा थांबायचं का आपण इथं हो सर हा थांबायचं चालू आहे बघा त्याच्यावर चालू आहे आता त्याच्यानंतर रूट शूट रेशो पाहत होतो आपण येतो आवाज येतो का आता हो हा कांबळे येस सर आवाज येतो का रे येस सर आवाज येतोय का जेवण झाले का तुमचे हो येतोय हा ते तुम्हाला जेवण केलं की नाही तुमचाच आवाज आहे ना मला माझा घसा बसला इकडं नरड कोरडं पडलं माझं आता बघा रूट शूट रेशो मध्ये बघा द इफिशियन्सी ऑफ वॉटर ऍब्सॉर्बिंग ऑर्गन अँड ट्रान्सफरिंग सरफेस ऑल्सो कंट्रोल द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन आता सॉर्गमचं एक्झाम्पल घेतलं तर इट हॅज अ मोर ऍडव्हान्स्ड सेकंडरी रूट डेव्हलपमेंट दॅन कॉर्न अँड सॉर्गम ट्रान्सपायर्स मोर रॅपिडली दॅन कॉर्न म्हणजे सॉर्गम पेक्षा सॉर्गम जास्त ट्रान्सपिरेशन करतोय मेज पेक्षा ठीक आहे आता आपण दुसरं एक आर्टिकल आज नवीन पाहायचं आपल्याला ते आहे अँटी ट्रान्सपिरंट्स आता अँटी म्हटलं की तुम्हाला माहिती आहे अगेन्स्ट बरोबर आहे अँटी ट्रान्सपिरंट्स हे नवीन आर्टिकल शिकत असताना आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊ थोडी बघा वॉटर ऍब्सॉर्ब बाय द प्लांट जे म्हणजे पाणी प्लांटला ऍब्सॉर्ब केलं असतं ते सगळंच पाणी त्यांना लागतं का नाही लागत त्यातलं मॅक्झिमम पाणी हे वेस्ट म्हणूनच वाया जातं ट्रान्सपिरेशनच्या माध्यमातून बाहेर टाकलं जातं आणि त्यातलं काही टक्के म्हणजे एकदम बघा वॉटर ऍब्सॉर्ब बाय द प्लांट इज लॉस्ट टू द ऍटमॉस्फिअर बाय ट्रान्सपिरेशन अँड ऑलमोस्ट 99% ऑफ द वॉटर इज लॉस्ट किती टक्के How many percent रे 99% of the water is lost through the process of transpiration and only 1% is utilized म्हणजे बघा किती मोठी एनर्जी किती मोठा सगळा हा लवाजमा म्हणू आपण सगळा उभा असतो पण त्यातला फक्त 1% पाण्याचा वापर होतोय 99% पाणी तर वायालाच जाते असं म्हणू आपण इव्हॅपोरेशन ट्रान्सपिरेशन बरोबर आहे वेस्टेज म्हटलं तरी बी सुद्धा काही वेगळं होणार नाही पण या वेस्टेजमुळे आपल्याला थंडावा मिळतो आहे वातावरणामध्ये ह्युमिडिटी टेम्परेचर मेंटेन होण्याचं काम होत आहे म्हणजे आपण इकडे एसी बसवण्यापेक्षा आणि पाणी असं बाहेर फवारण्यापेक्षा जर झाडं लावली आणि झाडाच्या माध्यमातून जर आपण हे टेम्परेचर मेंटेन करण्याचा प्रयत्न केला तर चांगलीच गोष्ट आहे बरोबर आहे त्याच्या पुढची गोष्ट बघा ओनली 1% इज युटिलाइज्ड फॉर मेटाबॉलिक प्रोसेसेस हे माहित झालं आपल्याला and due to excessive loss of water through transpiration it results in the temporary and permanent wilting also
त्याच्यामुळं परमनंट आणि टेम्पररी विल्टिंग सुद्धा होऊ शकते. आणि म्हणून इट इज नेसेसरी टू रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन बाय आर्टिफिशियल. म्हणजे जे ट्रान्सपिरेशन जर चाललं तर प्लांटचं विल्टिंग सुद्धा होऊ शकतं. लक्षात आलं का तुमच्या? विल्टिंग होणं म्हणजे काय होणे? प्लांट जळणे. आता क्रॉप प्लांट मध्ये शक्यतो हा प्रॉब्लेम आपल्याला आढळतो की पाणी आहे तोपर्यंत पाणी खूप ओढलं जातं, ट्रान्सपिरेशन फास्ट होतं, आणि पाणी कमी थोडं पडलं की ते झाड काय होतं, ते प्लांट जळतच नंतर. त्याला आपण विल्टिंग म्हणतो आपण. हा, आणि मराठी म्हणजे आपलं जनरल भाषेमध्ये आपण म्हणतो जळालं झाड, आमच्या झाडाला धडकलं म्हणतो कधी कधी. म्हणजे त्याचं काय होतं? विल्टिंग होतं. पाणी त्याचे लिव्स येलोईंग होते, बर्निंग ऑफ लिव्स होतं. आणि मग हे टाळण्यासाठी हे काय होतं? तर जास्त इव्हॅपोरेशन झालं, जास्त ट्रान्सपिरेशन झालं ते होतं. मग आपल्याला ते काय करायचं? टाळायचंय. असं झालं नाही पाहिजे. बरोबर आहे? Hence it is necessary to reduce the rate of transpiration by artificial means. आपण आर्टिफिशियल म्हणजे आर्टिफिशियलचा अर्थ काय होतो रे? कृत्रिम वेगवेगळा उपाय करून, कृत्रिमरित्या उपाय करून आपल्याला ट्रान्सपिरेशन काय करायचं? टाळायचं आहे. टू अवॉइड द ट्रान्सपिरेशन बाय आर्टिफिशियल मेथड. द यूज ऑफ अँटी ट्रान्सपिरंट्स. मग काय वापरायचे? अँटी ट्रान्सपिरंट वापरायचे. ट्रान्सपिरेशन होऊ नये म्हणून अँटी ट्रान्सपिरंट. यूज ऑफ अँटी ट्रान्सपिरंट इज हायली इकॉनॉमिकल अँड इम्पॉर्टंट इन ऍग्रिकल्चर. आपल्याला वेगवेगळी पिकं घ्यायची असले शेतीमध्ये तर आपण अँटी ट्रान्सपिरंट वापरले पाहिजे टू अवॉइड द लॉस ऑफ ट्रान्सपिरेशन और लॉस ऑफ वॉटर. ओके. And the chemicals applied to the plant. What is the definition of anti-transpirant? ते आता इथे बघा, इथे लक्षात येतं आपल्याला. हे पॉइंट आपण जर लक्षात घेतले तर आपल्या अँटी ट्रान्सपिरंटची डेफिनेशन लक्षात येते. त्याच्यामध्ये बघा, the chemicals applied to the plant to reduce the rate of transpiration. जे आपण केमिकल वापरतोय कशासाठी वापरतोय? To reduce the rate of transpiration, and that is called anti-transpirant. Anti म्हणजे अगेन्स्ट. ट्रान्सपिरेशन होऊन न देण्यासाठी आपण जे केमिकल वापरतो त्याला अँटी ट्रान्सपिरंट असं म्हणतात. सोपी डेफिनेशन आहे की नाही? हा, म्हणजे थोडक्यात दुसऱ्या भाषेत मी सांगतो आता मराठीमध्ये, आपल्याला पाण्याचा लॉस होऊ द्यायचं नाही याच्यासाठी आपण जे काही केमिकल वापरतो प्लांट वरती अप्लाय करतो, दॅट केमिकल इज कॉल्ड अँटी ट्रान्सपिरंट. अँड त्याच्या पुढे बघा, मग the chemicals applied to the plant to reduce the rate of transpiration are called anti-transpirant or transpirant suppressant. त्याला दुसरा एक शब्द आहे ट्रान्सपिरंट suppressant. To suppress the transpiration. Suppressant to suppress, दाबणे, प्रेशराइज करणे. बरोबर आहे? that is called suppressant. And एनी मटेरियल, मग कोणतंही मटेरियल असेल, नॉट ओनली केमिकल, आपण दुसरं काही वापरलं, वॅक्स वापरलं एखादं, बरोबर आहे? एनी मटेरियल अप्लाइड टू द प्लांट्स फॉर द पर्पज ऑफ रिटार्डिंग ट्रान्सपिरेशन विदाउट अफेक्टिंग कार्बन डायऑक्साइड फिक्सेशन इन फोटोसिंथेसिस और इन प्लांट ग्रोथ इज कॉल्ड अँटी ट्रान्सपिरंट. आलं लक्षात? आपण काय करतो इथं? त्याचं फिक्सेशन, कार्बन डायऑक्साइडचं फिक्सेशन फोटोसिंथेसिस मध्ये त्याच्यावरती इफेक्ट न होता, म्हणजे कार्बन डायऑक्साइडचं तुमचं आपलं महत्वाचा रोल आहे फोटोसिंथेसिस मध्ये, बरोबर आहे? त्याच्यावरती काही इफेक्ट न होता ज्यावेळेस आपण लॉस ऑफ वॉटर थांबवतो त्याच प्रक्रियेला आपण अँटी ट्रान्सपिरंट असं म्हणतो. आता मग विचार द डिफरंट पॉइंट्स और विचार द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ अँटी ट्रान्सपिरंट. फर्स्ट पॉइंट इज दॅट it should prevent the loss of water without affecting carbon dioxide and oxygen or exchange of gases. म्हणजे आपण जे ट्रान्सपरंट वापरतो त्याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस होत नाही. कीर्तन आहे काय रे दिव्या? आकांक्षा सर कसे बोलतात? अरे बोला की. And it should not damage the stomatal apparatus permanently. म्हणजे स्टोमाटल ऍपरेटसला कसलाही पद्धतीचा डॅमेज होत नाही या अँटी ट्रान्सपरंट मुळे. हे एक महत्वाची गोष्ट आहे, हे एक लक्षात घ्या. बरोबर आहे?
त्याच्यानंतर इट शुड नॉट अफेक्ट फोटोसिंथेसिस, इट शुड नॉट अफेक्ट रेस्पिरेशन. म्हणजे आपण ज्यावेळेस अँटी ट्रान्सपेरंट वापरतो त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन यांच्या फिक्सेशनवरती इफेक्ट होत नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्टोमॅटल ॲपॅरेटसला डॅमेज होत नाही, त्याची आपण काळजी घ्यावी लागते. देन इट शुड नॉट अफेक्ट द रेट ऑफ फोटोसिंथेसिस, रेट ऑफ ट्रान्सपिरेशन, रेट ऑफ रेस्पिरेशनचाही काही इफेक्ट होत नाही. त्याच्यानंतर दी केमिकल शुड नॉट बी अवेलेबल अँड इकॉनॉमिकल. आपल्याला हे केमिकल्स सहज स्वस्तामध्ये अवेलेबल होतात. ठीक आहे. देन इट मस्ट हॅव अफेक्ट ओनली ऑन द गार्ड सेल्स. इट मस्ट हॅव अफेक्ट ओनली ऑन द गार्ड सेल्स. म्हणजे स्टोमॅटोच्या फक्त गार्ड सेल्स वरती त्याचा इफेक्ट होतो. डायरेक्ट स्टोमॅटोवरती इफेक्ट होत, गार्ड सेल्स वरती इफेक्ट होतो स्टोमॅटोच्या. इट मस्ट हॅव अफेक्ट ओनली ऑन द गार्ड सेल्स. देन विच आर दी टाइप्स ऑफ अँटी ट्रान्सपिरंट्स. कोणकोणते टाइप्स आहेत अँटी ट्रान्सपिरंटचे? आता ते वेगवेगळ्या डिपेंड आहेत ते, बरोबर आहे. डिपेंडिंग ऑन द नेचर अँड मोड ऑफ ऍक्शन, the anti-transpirants are categorized into film forming compounds. त्या लेयर वरती कशा पद्धतीची फिल्म फॉर्म होते त्या फिल्म फॉर्मिंग कंपाऊंडच्या बेसिस नुसार त्याचे वेगवेगळे टाइप्स पडले आहेत. त्याच्यामधला पहिला टाइप आहे तो आहे फिजिकल बॅरियर अँटी ट्रान्सपरंट्स. फिजिकल बॅरियर, फिजिकल म्हणजे माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे. फिजिकल बॅरियर ट्रान्सपेरंट्स अँड स्टोमॅटल इनहिबिटर ट्रान्सपेरंट्स. आता स्टोमॅटल इनहिबिटर ट्रान्सपेरंट म्हणजे काय? स्टोमॅटालाच इनहिबिट करायचं. स्टोमॅटाकडून जर ट्रान्सपिरेशन होत असेल तर ते थांबवायचं. इनहिबिट म्हणजे इफेक्ट करणे, बरोबर आहे. मग पहिल्यामध्ये काय आहे? फिल्म फॉर्मिंग और दॅट इज कॉल्ड फिजिकल बॅरियर अँटी ट्रान्सपेरंट्स. आता या फिल्म फॉर्मिंग किंवा फिजिकल बॅरियर अँटी ट्रान्सपिरंट्स मध्ये नेमकं काय होतं? दे फॉर्म इम्पॉर्टंट ग्रुप ऑफ अँटी ट्रान्सपिरंट्स. त्यांचा एक इम्पॉर्टंट ग्रुप आहे, बरोबर आहे. अँड दी कलरलेस प्लास्टिक्स. प्लास्टिक माहिती आहे सगळ्याला, ते कसं असतं? कलरलेस असतं. दी कलरलेस प्लास्टिक्स किंवा सिलिकॉन ऑइल्स म्हणतो आपण त्याला, सिलिकॉन ऑइल्स. अँड लो व्हिस्कोसिटी वॅक्सेस. आणि लो व्हिस्कोसिटी वॅक्सेस फेन स्प्रेड ऑन लिव्ज. हे कशावरती फवारले जातात? लिव्ज वरती. फॉर्मिंग अ फिल्म. एक फॉर्म ऑफ फिल्म तयार होते, त्याच्यावरती अशी पातळ लेअर तयार होतो. इट इज परमिएबल टू कार्बन डायऑक्साईड अँड ऑक्सिजन. हा जो थिन फिल्म असतो तो कशासाठी परमिएबल असतो? कार्बन डायऑक्साईड साठी आणि ऑक्सिजन साठी. बट नॉट फॉर वॉटर. पण पाणी नाही त्यातून लॉस होत. दॅट इज कॉल्ड अँटी ट्रान्सपरंट, बरोबर आहे. इथून आपल्याला आपला उद्देश सफल होतोय का नाही? आपला उद्देश काय अँटी ट्रान्सपरंट वापरण्याचा? पाण्याचा लॉस होऊ द्यायचं नाही. पण याचा एक्सचेंज ऑफ गॅसेस वरती काय इफेक्ट होतो? काय? कार्बन डायऑक्साईड वरती नाही, ऑक्सिजन वरती नाही, स्टोमॅटोवरती नाही. वॉटर लॉस कमी होतोय. इट इज परमिएबल टू CO2 and OT but not for water. And these causes partial closure of the stomata. आणि त्याच्यामुळं क्लोजाचं पार्शियल क्लोजर होतं. पार्शियल म्हणजे भागशः, काही त्याचा भाग क्लोज होतो. पार्शियल क्लोजिंग ऑफ द स्टोमटा. हे झालं फिल्म फॉर्मिंग और फिजिकल बॅरियर ट्रान्सफरन्स. फिजिकल बॅरियरचा अर्थ काय? आपण ते भागच झाकतोय, बरोबर आहे. फिजिकल बॅरियर म्हणजे अडथळा आणणारा, त्या भागावरतीच अडथळा आणायचा. आता आहे दुसरा आहे स्टोमॅटल इनहिबिटर्स. म्हणजे स्टोमॅटावरती इनहिबिट करणारे घटक, दॅट इज स्टोमॅटल इनहिबिटर्स. याच्यामध्ये वेगवेगळे फंजीसाइड्स वापरतात. तुम्हाला MCQ ला प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, विच इज अ स्टोमॅटल इनहिबिटर्स और राईट द नेम ऑफ स्टोमॅटल इनहिबिटर्स. तर तुम्हाला त्याचं नाव लिहिता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. त्याचं तुम्हाला नाव मी आता सांगतो. त्याच्यामध्ये स्टोमॅटल इनहिबिटर्स मध्ये बघा आधी फंजीसाइड्स येतो. एक फंजीसाइड्स म्हणजे माहिती आहे ना? फंगीसाइड्स लाईक फिनिल मर्क्युरिक ऍसिटेट, त्याला म्हणतो आपण PMA. हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला MCQ ला हा 100% क्वेश्चन असेल असं लक्षात ठेवायचं. म्हणजे पमा म्हटल्यावर तुमच्या लक्षात राहील, बरोबर आहे ना? असे नाव लक्षात राहतात. PMA म्हणजे पमा, हे लक्षात ठेवायचं. स्टोमॅटल इनहिबिटर्स म्हणजे
फिनिल मर्क्युरिक ऍसिटेट. बरोबर आहे. फिनिल मर्क्युरिक ऍसिटेट इज द मोस्ट वाइडली युज्ड स्टोमाटा क्लोजिंग टाइप ऑफ अँटी ट्रान्सपरंट. म्हणजे स्टोमाटा यांनी पार्शियली क्लोज होतो. किती चांगलं ट्रान्सपरंट आहे बघा बरं, अँटी ट्रान्सपरंट आहे हे. आणि मग हे तुम्हाला एमसीक्यू ला विचारलं जाऊ शकतं बरं का. राईट नेम ऑफ फंगिसाइड्स or the anti-transpirant used for the inhibition of the stomata. त्यावेळेस तुम्हाला PMA लक्षात ठेवायचं, म्हणजे फिनिल मर्क्युरिक ऍसिटेट. अँड when PMA is sprayed, आपण ज्यावेळेस हा फिनिल मर्क्युरिक ऍसिटेट ज्यावेळेस स्प्रे करतो त्यावेळेस काय होतं, इट रिझल्ट इन द पार्शियल क्लोजर ऑफ द स्टोमाटा फॉर मोर दॅन वीक्स. एका आठवड्यापेक्षा जास्त काळ स्टोमाटा क्लोज करण्याचं काम हा आपला PMA करतो. ठीक आहे. देन स्प्रेइंग ऑफ ऍब्सिसिक ऍसिड, इट ऑल्सो रिटार्ड द ग्रोथ. हे ग्रोथ रिटार्ड करण्याचं काम करतं ऍब्सिसिक ऍसिड. ABA लक्षात ठेवा, ऍब्सिसिक ऍसिडचं ABA PMA हे लक्षात ठेवायचं. देन ऑल्सो रिझल्ट इन द पार्शियल क्लोजर ऑफ स्टोमाटा, म्हणजे ऍब्सिसिक ऍसिड पार्शियल क्लोजिंग ऑफ स्टोमाटा सुद्धा करतो. देन नाउअडेज सॅलिसिलिक ऍसिड माहिती नाही रे सगळ्याला, शिकलो आपण केमिस्ट्रीमध्ये सॅलिसिलिक ऍसिड. The salicylic acid and aspirins are used as an anti-transpirant on large scales. सध्या सॅलिसिलिक ऍसिड आणि aspirins हा वापरला जात आहे. आता at certain concentrations CO2 acts as an anti-transpirant. The increase of carbon dioxide concentration from the natural, that is 0.03 to 0.05% induces the partial closure of the stomata. Then carbon dioxide not only acts as an anti-transpirant but also inhibits photorespiration. म्हणजे ते काय जरी डायरेक्ट ट्रान्सपेरंट म्हणून आपण कार्बन डायऑक्साईड जरी वापरत नसलो तरी ते त्याचा इनहिबिट, ते कशावरती इफेक्ट करतोय, ते फोटो रेस्पिरेशन वरती. साहजिक आहे, फोटो रेस्पिरेशन. आता ऍप्लिकेशन्स ऑफ अँटी ट्रान्सपिरंट्स, काय ऍप्लिकेशन्स आहेत त्याचे? विचार डिफरंट ऍप्लिकेशन्स ऑफ अँटी ट्रान्सपिरंट्स. बघा, these are find many applications in the field of agriculture and horticulture. आपला ऍग्रिकल्चर मध्ये आणि हॉर्टिकल्चर मध्ये अँटी ट्रान्सपिरंटचा खूप महत्वाचा रोल आहे. त्यामधला पहिला पॉइंट आहे स्ट्रेस टॉलरंट केमिकल्स. स्ट्रेस टॉलरंट केमिकल्स म्हणजे याच्यामध्ये काय होतं, इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट प्लांट्स which having a high demand of water but growing in drought areas, that is water scarcity, can be taken by applying transparents. म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा वॉटर स्कॅरिसिटी असलेले प्लांट्स, बरोबर आहे, त्याच्या ठिकाणी आपण हे वापरू शकतो, म्हणजे स्ट्रेस टॉलरंट केमिकल्स. ओके. देन यूज इन फ्लोरिकल्चर. फ्लोरिकल्चर मध्ये सुद्धा आपल्याला त्याचा वापर करता येतो. त्याच्यामध्ये बघा, अँटी ट्रान्सपिरंट कीप्स द प्लक्ड फ्लावर्स फॉर लॉंगर टाइम विदाउट डिसिकेशन अँड ड्राइंग आउट. आपण जर एखादे फुलं तोडले, हे फुलं आपल्याला मुंबईला घेऊन जायचे, आपल्या पाहुण्याचं फंक्शन आहे मुंबईला आणि तिकडे घेऊन जायचे ते फुलं, मग आपण जायला आपल्याला 8 तास लागतील आपल्या गाडीने, बरोबर आहे. तर 8 तासामध्ये फुलं काय होतील, कोमेजतील, वाटल्या ड्राय पडतील. जर त्याच्यावरती फंगस वाढलं तर ते संपूर्ण जातील, खराब होतील, सडतील पण, बरोबर आहे की नाही. पण आपण जर त्याच्यावरती अँटी ट्रान्सपिरंट जर फवारले, स्प्रे केले इथं, तर ते फ्लावर आपण मुंबईच्याच पाहुण्याकडे काय दिल्लीच्या पाहुण्याकडे जरी घेऊन गेलो तरी जशीच्या तशी राहतील, यात काही शंका नाही, बरोबर की नाही. म्हणजे अँटी ट्रान्सपिरंट्स कॅन बी यूज्ड इन द फ्लोरिकल्चर प्रोसेस. Anti-transpirant keeps the plucked flowers for longer time without desiccation and drying off. These are very useful for increasing the cut life of the flowers. म्हणजे फ्लावरचं कट लाईफ वाढवण्याचं काम हे अँटी ट्रान्सपिरंट्स करतात. देन यूज इन ऑर्नामेंटल प्लांट मॅनेजमेंट. आपल्याला माहिती, आपल्या सभोवताली वेगवेगळे ऑर्नामेंटल प्लांट्स असतात, त्यांचं मॅनेजमेंट करण्यासाठी याचा वापर केला जातो. फिल्म फॉर्मिंग अँटी ट्रान्सपिरंट आर यूज्ड टू सेव्ह द ऑर्नामेंटल प्लांट from desiccation and problems caused due to delayed irrigations. Delayed irrigations पासून वाचण्यासाठी आपल्याला
या अँटी ट्रान्सपरंटचा वापर होतो. आपल्याला माहिती आहे आपल्या सभोवताली वेगवेगळे ऑर्नामेंटल प्लांट्स असतात गार्डन मध्ये, बरोबर आहे की नाही. त्याच्यामध्ये ऑर्नामेंटल प्लांटचा लाईफ समजा पाणी नाही मिळालं त्यांना तर ते काय होऊ शकतात, खराब होऊ शकतात, त्यांचं लाईफ कमी होऊ शकतं. तर हे टाळण्यासाठी आपण अँटी ट्रान्सपरंट वापरतो. देन यूज इन लॉन मॅनेजमेंट. व्हॉट इज लॉन मॅनेजमेंट रे? लॉन, लॉन तुमने देखा है, बरोबर आहे. काय म्हणतो आपण त्याला लॉनला? एकदम ग्रीन गार्डन. व्हेरी गुड, ग्रीन गार्डन. त्याच्यामध्ये हरळे असते बघा, त्याच्यामध्ये बघा यूज इन लॉन मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये अँटी ट्रान्सपरंट इज स्प्रेड ऑन लीव्स टू प्रिव्हेंट द लॉन ग्रास. गवत असतं ना झाड, ते त्याच्यावरती ड्राईंग करतं, ड्राईंग होणं. त्यामुळे स्पेशली ड्युरिंग वॉटर स्टोरेज ऑर व्हेन ओनर वॉन्ट्स टू गो आउट ऑफ स्टेशन फॉर लॉंगर पिरियड, लॉन्स डू नॉट शो ड्राय ऑफ द अँटी ट्रान्सपरंट आर यूज. आपल्या घराच्या बाजूला आपण लॉन केलेला आहे समजा घराच्या पुढं, आणि आपण आता महिना 15 दिवसासाठी पाहुण्याच्या गावाला जाणार आहे, बरोबर आहे. आणि तर आपण रिटर्न येईपर्यंत काय होते, लॉन सगळं ड्राय होऊन जाईल, वाळून बसेल सगळा, बरोबर आहे की नाही. तर जाताना आपण काय करायचं, त्याच्यावरती अँटी ट्रान्सपरंट स्प्रे करून जायचं. आपण जरी रिटर्न आलो तरी ते जसंच्या तसं राहील आपलं लॉन, बरोबर आहे. त्याच्यामुळं हे अँटी ट्रान्सपरंट प्लेस व्हेरी व्हायटल रोल टू प्रिव्हेंट यूज लॉन मॅनेजमेंट मध्ये. ओके. त्याच्यानंतर टू प्रिव्हेंट फ्रूट क्रॅकिंग. काय काय प्लांटचे फ्रूट क्रॅक होतात बघा आपोआप, डाळिंबासारखं. डाळिंबाचं फ्रूट मध्ये जास्त क्रॅकिंगचा प्रॉब्लेम असतो. फ्रूट मॅच्युअर झालं की ते क्रॅक होतो, पुन्हा त्यातले डायरेक्ट दाणे बाहेर येण्याची शक्यता असते, आणि मग त्याची मार्केट व्हॅल्यू सुद्धा कमी होते, बरोबर आहे. तर हे टाळण्यासाठी आपण अँटी ट्रान्सपरंट जर मारले, फवारले, स्प्रे केले, तर वी कॅन अवॉइड दॅट क्रॅकिंग ऑफ द फ्रुट्स. स्पोरॅडिक और सडन रेनफॉल मध्ये सुद्धा क्रॅकिंग होते. काय काय ह्याच्यामध्ये पाऊस पडला जोराचा तर फळं तुटतात, फुटतात. गारा पडल्या, फळं फुटू शकतात, तुटू शकतात, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर मग अँटी ट्रान्सपरंट मे हेल्प टू रिड्यूस द वॉटर ऍब्सॉर्प्शन बाय फ्रूट ड्युरिंग रेनफॉल अँड thus save them from cracking. अँड ट्रान्सपोर्ट ऑफ सीडलिंग्स. आपल्या छोटे छोटे जर सीडलिंग्स आहेत ते ट्रान्सपोर्ट करायचे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती, तिथं नेईपर्यंत आपण ते खराब होऊ शकतात, वाळून जाऊ शकतात, लूज पडू शकतात ते, बरोबर आहे की नाही. तर हे जसेच्या तसे राहण्यासाठी आपण अँटी ट्रान्सपरंट जर मारले, आपण काय करू आता, नेक्स्ट लेक्चर मध्ये बाकीचे अँटी ट्रान्सपरंटचे इम्पॉर्टन्स पाहू. ठीक आहे. आता जे 5-6 घातले ते सफिशियंट आहेत. आफ्टर नेक्स्ट लेक्चर म्हणजे उद्या सॅटरडेला आपण बाकीचे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स अभ्यासू. थँक यू फॉर लिसनिंग. थँक्स वन्स अगेन.